टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वामध्ये आज कळमनुरी विधानसभेतून कावड यात्रा निघणार आहे आणि या कावड यात्रेला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती राहणार आहे। सायंकाळी जवळपास 4 वाजता जे आहेत ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते हिंगोली शहरातून कावड यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत आणि त्याच अनुषंगाने हिंगोलीतल्या गांधी चौकामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा पार पडणार आहे आणि मी त्याच सभास्थळावरती आहे। आपण बघतोय की आता या ठिकाणी डॉग स्क्वॉडच्या वतीने जे आहे ते या सभास्थळाची पाहणी केली जाते। डॉग स्क्वॉड पथक जे आहे ते या सभास्थळाच्या स्टेजवरती दाखल झालेले आहे। जवळपास भव्य दिव्य असं हे स्टेज गांधी चौकामध्ये उभारण्यात आलेलं आहे आणि याच स्टेजवरती जे आहे ते सायंकाळी 4:30 ते 5च्या सुमारामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा पार पडणार आहे। स्टेजवरती जवळपास 35 ते 30 VIP बसतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे। दुसरीकडे आपण बघायला गेलं तर हिंगोली शहरामध्ये जे आहे ते कावड यात्रेच्या निमित्तानं भव्य अशी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। एकनाथ शिंदे यांचा फोटो असेल, त्याचबरोबर आमदार संतोष बांगर यांच्यासह कार्यकर्त्यांचे फोटो असतील असे बॅनर जे आहेत ते हिंगोली शहरातल्या चौकामध्ये पाहायला मिळतात। आपण मोठमोठाले होल्डिंग जे आहेत ते हिंगोली शहरातच नव्हे तर कळमनुरी आणि हिंगोली या दरम्यान जे राज्य महामार्ग आहे, या राज्य महामार्गावरती मोठ्या प्रमाणात कावड यात्रेच्या निमित्ताने जे आहेत ते पोस्टरबाजी करण्यात केलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। कारण की दरवर्षी या ठिकाणी कावड यात्रा श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी पार पडते आणि आजही श्रावण महिन्याच्या श्रावण सोमवारी जे आहेत ते कावड यात्रा पार पडणार आहे आणि याच कावड यात्रेला दरवर्षी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती असते। खरं तर गेल्या वेळेस जे आहे ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याच ठिकाणी जे आहे ते मराठवाड्यातूनच निवडणुकांचं जे आहे ते बिगुल वाजलं होतं आणि आजही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं याच मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातून रणसिंह फुकतात का हेही बघणं गरजेचं आहे। कॅमेरामॅन अनिकेत सह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।